नमस्कार. आपण आलेलो जालना येथे. हे आहे चेतकचं शोरूम. सकाळी 7 वाजता घर सोडलेलं आहे मी. सकाळी 7 वाजल्यापासून इथं आलेलो आहे मी. सकाळी शोरूम उघडायच्या टायमाला मी इथं होतो. शोरूम मी आल्यानंतर उघडले. सर तुम्ही किती किलोमीटर आलात? मी 90 किलोमीटरवरून आलेलो. आणि काय प्रॉब्लेम होता सर तुमच्या गाडीला? माझी गाडी स्टार्ट होती. फक्त म्हणलं की आपण जालन्याला आलो. आल्यानंतर आपली डबल चक्कर होऊ नये यासाठी म्हणलं गाडी सर्व्हिसिंग करून जावं इथून. अच्छा, तर सर्व्हिसिंग झालेली आहे का नाही सर? सर्व्हिसिंग अजिबात झालेली नाही. गाडी येताना चालू होती. सर्व्हिसिंग करता करता त्यांना काय मेजर प्रॉब्लेम मला सांगता येत नाही. तर इथं तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे समजा? नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. तुमच्याकडे स्टार्टच होत नाही. इथं कोणी टेक्निशियन टीम वगैरे आहे का सर? नाही, इथं टेक्निशियन टीम वगैरे असं काहीच नाही आहे. चला रिपेअरसाठी आलेलं. हे बघा, हे आहे आपल्या चेतकच्या गाड्या सर. त्यापैकी तुमची गाडी कोणती सर? माझी गाडी दाखवतो. ही माझी गाडी आहे. मी सकाळी 7 वाजता घरून आलेलो. शोरूम उघडायच्या आधी इथं आलेलो मी. आल्यानंतर गाडीला त्यांनी बघितलं की नाही हे मी नाही सांगू शकत. पण अजिबात गाडी येताना चालू होती. मग आता घरी कसे जाणार सर तुम्ही? आता काय, आता बस बघावं लागेल ना, तिथं लॉस करून थांबावं लागेल मला. मला काही पर्याय नाही आहे. सर तुम्ही व्यवसाय काय करता? व्यवसाय माझी मी फोटोग्राफरच होता. म्हणजे आजचं तुमचं एक तर दिवसाचे समजा काम आहे पुढचं काम बंद आहे आणि इथं आल्यापासून 1-2 हजार रुपये आपला लॉस आहे. तर आता तुमचं काय सांगणार तुम्ही लोकांना की गाडी घ्यायला सांगणार का नाही? इलेक्ट्रिक गाडी घ्यायला सांगणार का पेट्रोल? माझं फक्त म्हणणं इतकं आहे की इथं 1.5 लाख गुंतवण्यापेक्षा 1 लाख तिकडे गुंतवा. ते 50,000चं 1 वर्ष पेट्रोल टाका आणि आपली पेट्रोल गाडी वापरा. इलेक्ट्रिकवरती अजिबात विश्वास ठेवू नका. त्यातली त्या चेतक तर अजिबात घेऊ नका. चेतकची इथं सर्व्हिस कसलीच नाही आहे. यांचा फक्त सेल आहे. सर्व्हिसवरती यांचा विश्वास नाही आहे. धन्यवाद सर. सर सर तुम्ही कुठून आले सर? हिवराळा. तुमची म्हणजे गाडी परचेस केली आहे का? तुम्हाला काय प्रॉब्लेम काय? आमच्या गाडीची एकदा बंद झाली ती इथं चालूच नाही झाली. 1 महिना झाला. गाडी घेऊन किती झाली तुम्ही सर? 2 महिने. 2 महिने आणि 1 महिन्यात गाडी बंद आहे तुमची लगेच. तर काय प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला? प्रॉब्लेम इथं कळत नाही का? सांगितलं नाही, त्याला कळूच नाही राहिलं प्रॉब्लेम काय. तर गाडी घ्यायला पाहिजे का नाही चेतक? नाही, आमचं मान्यता नाही. नाही घ्यायला पाहिजे. धन्यवाद. गाडी कुठे? तुमची गाडी कुठे सर? गाडी माग लागलेली 8 दिवस झाला, म्हणजे 1 महिना झाला जवळपास. तिचं आता तिचं कामं चालली डिक्कीच मला. अच्छा, ठीक. तर बघू शकता या सर्व गाड्या रिपेअरसाठी आलेल्या आहेत. मला हात जोडून विनंती आहे की इलेक्ट्रिकच्या भानगडीत पडू नका. सरळ आपली पेट्रोल गाडी घ्या आणि गॅरंटीने वापरा.